नमस्कार मित्रांनो, नीट पेपरफुटी प्रकरणावरून सध्या देशभरात संतापाची लाट आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे येथे वंचित बहुजन आघाडीने सरकारविरोधात रणशिंग फुंकले। नेमकी काय आहे ही बातमी, जाणून घेऊया। विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जुलै 23 रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती। याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत सरकार आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध केला। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत। पहिली मागणी, नीट पेपरफुटी प्रकरणाची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी व्हावी। दुसरी मागणी, देशभरात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही आणि पोलीस कारवाई त्वरित थांबवण्यात यावी। तिसरी मागणी, दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा। फक्त निदर्शने करूनच हे आंदोलन थांबणार नाही, तर महाड तालुक्यातील संघटनांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। जर विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज थांबला नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी काळात थेट राज्य सरकारविरोधात तब्बल 1 लाख लोकांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा आक्रमक इशारा महाडमधील संघटनांनी दिला आहे। मित्रांनो, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे। यावर तुमचं काय मत आहे? सरकार आणि पोलिसांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसे बघता? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। 27 जुलै 2026 रोजी जे आज देशभरामध्ये जे वातावरण सुरू आहे, विद्यार्थी आंदोलन सर्व ठिकठिकाणी चालू आहे। महाराष्ट्रात, देशात ज्या ठिकाणी आपण पाहतोय, जिथं चौक मिळतोय तिथं विद्यार्थी एकत्र येतात आणि आंदोलन करतायत। या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण करतायत। खरं तर धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व स्तरातून केली जाते। विद्यार्थी त्यासाठी एकत्र येत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। तर याच पार्श्वभूमीवरती, या क्रांतीभूमीतून, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची सुरुवात इथून केली, तिथून आम्ही विद्यार्थी एकत्र येऊन त्या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी, ज्याच्यामध्ये पहिली आमची मागणी असणार आहे की जे नीटच्या पेपरफुटीमध्ये जे दोषी अधिकारी असतील आणि सर्वच दोषींवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर दुसरी मागणी आमची अशी असणार आहे की 20 जुलै रोजी शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या जंतर मंतर येथील आंदोलनावरती जो पोलिसांकडून अमनुष्य लाठीचार्ज झाला, ज्याच्यामध्ये मुली पाहिल्या गेल्या नाहीत, लहान मुलं पाहिली गेली नाहीत, अमनुष्यपणे त्यांच्यावरती हल्ला केला, या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर सोनम वांचूक हे शास्त्रज्ञ आहेत, ते उपोषणाला बसले होते। त्याचबरोबर अभिजित दिपके या दोघांनी जी विद्यार्थी चळवळ सुरू केलेली आहे, त्या चळवळीला आमचं समर्थन या महाडच्या भूमीतून आम्ही देण्यासाठी इथे जमा होतोय। ज्यांना जंतर मंतरवरती दिल्ली येथे जाऊन या आंदोलनात सहभागी होता आलं नाही, त्यांना इथं महाडमध्ये आम्ही सहभागी करण्यासाठी आणि आमचा विद्यार्थी म्हणून या आंदोलनामध्ये देशाच्या या हितासाठी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या स्वतःच्या शिक्षणासाठी आणि ज्यांनी शिक्षण घेतलंय अशा प्रत्येकाने, शिक्षणावरती विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने या 27 जुलैच्या आंदोलनामध्ये महाडमध्ये एकत्र येण्यासाठी जमावं आणि आम्हाला विद्यार्थ्यांना सहकार्य करावं अशी विनंती करतो। सर्व ज्येष्ठ कनिष्ठ ज्या संस्थेचे इथं कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांना मी पहिल्या प्रथम धन्यवाद देतो। आज या देशामध्ये जी व्यवस्था आहे ती अतिशय या देशाला शोचनीय आहे। या ठिकाणी शासनाने शिक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे, ती परीक्षा सालावारप्रमाणे यावर्षी असताना त्या विद्यार्थ्यांवर त्यांचे हक्क सांगताना त्यांना जे पेपर फुटल्यामुळं परीक्षा पुढे गेली आणि त्यामुळे जो गोंधळ या देशामध्ये झाला, त्या दृष्टीने त्या मुलांचं फार मोठं अतोनात नुकसान झालं आणि त्यासाठी ह्या पेपर फुटीच्या दृष्टिकोनातून या चौकशी पोलिसांच्या चौकशीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अद्याप कारवाईची वाटचाल झालेली नाही। दुसरी गोष्ट, जे आज त्या पेपर फुटीच्या विरुद्ध आज उपोषणाला बसलेले आहेत,
पोलिसांनी माग 20 दिवसानंतर अगोदर 20 दिवसाच्या नंतर त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं दवाखान्यामध्ये नेलं, पण ते पोलीस होते का गुंड होते? त्या गुंडांनी त्यावेळेस इतका जबर अत्याचार केला आणि त्यांना शासन म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आता त्यांनी 20 दिवसात की 21 दिवसात त्यांच्याकडे शासनाने किंवा इतर प्रतिनिधींनी कधीही ढुकून पाहिलं नाही. ही देशाच्या शासन व्यवस्थेची जी अवस्था आहे, जो माजोरीपणा आहे, तो या ठिकाणी सिद्ध होतोय आणि त्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय त्याला जबाबदार हे भारतीय म्हणजे आमचे पंतप्रधान पहिल्या प्रथम जबाबदार आहे. इतर ठिकाणी देशोगणित फिरण्यात जातात, ती काय करतात ते त्यांना माहिती, पण लोकांना मात्र दाखवतात की मी देशाच्या विकासासाठी देशाच्या निरनिराळ्या याच्या प्रसंगासाठी हे सगळं करतोय. आणि अशा पद्धतीने या देशामध्ये भारत सरकारने जे काही या पर्वाच्या कार्यक्रमामध्ये जे निर्णय घ्यायला पाहिजे त्या माणसाकडे कधीच ते गेले नाही. आणि अशा पद्धतीने या देशामध्ये जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था खुळखुळीत झालेली आहे. आणि ही व्यवस्था त्या पोलीस सुद्धा त्या केंद्र सरकारच्या दहशतीमध्ये गप्प आहेत. आणि अशा पद्धतीने पोलिसांनी सुद्धा आपलं कार्य करायला पाहिजे, ते पण ते करीत नाही. असो, या ठिकाणी या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आमचा संपूर्ण समाज या ठिकाणी आवश्यक त्यांना मदत करील. त्यांनी घाबरू नये, अशीच संघटना टिकून प्रयत्न करावा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.